राम कृष्ण सुंदर
हरे राम राम कृष्ण
वाचले ज्ञानेश्वरी वाचले ज्ञानेश्वरी
वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, ज्ञान होय मुडा, आती मूर्ख त्या दगडा, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, वाचेल जो कोणी, वाचेल जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी, ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी. विठ्ठल विठ्ठल
शान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारो न्याता
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेणे मी तो कळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची वास पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल या संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी संतांच्या वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर या टिकेशी हा थोडासा परिहार द्यायचा म्हणजे एक महिन्याला आपला चाललेला नाम यज्ञ किंवा ज्ञान यज्ञ याच्यामध्ये 3 वर्षांनी आलेली माझ्या वाटेला ही सेवा आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे भेटणंच असं नाही आणि भेटल्याशिवाय मी राहणार नाही कारण ते बोलवणार आहे नाही का कीर्तनाची संत जनाबाईचा अभंग आहे. त्यांना आपण दासी जणी म्हणतो, त्यांना आपण अडाणी म्हणतो. त्या अडाणी आहेत का? त्या त्यांची 4 युगाची ओळख सांगतात नाही का? कृत त्रेता द्वापर कलियुग. तर तेव्हापासून त्या सेवा करत आल्या आणि त्यांनी आता बघा ते म्हणतात त्यांनी असं सांगितलंय की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. पण जे महाराज म्हणतात ना वाचावी ज्ञानेश्वरी त्यांना तुम्ही विचारा ना कार्यक्रम झाल्यावर तुम्ही किती वाचता. त्यांना कधी कळायला लागलं माहिती का? डोळ्याला चष्मा लागल्यावर ज्ञानेश्वरी वाचायची असते. कधी कळालं? किती दिवस गेले, किती रात्र गेले पहा. तर त्या ज्ञानेश्वरीचं असं महत्व सांगतात की मग हे ज्ञान शब्द आधी मती व्यास बुद्धी कडसिले निरविधी नवनीत हे पा. व्यासांनी काय केलं? त्यांच्या बुद्धीने मंथन केलं वेदांचं आणि ते त्यातलं नवनीत बाजूला काढलं म्हणजे महाभारत बाजूला काढलं. पण अर्थाची ज्ञानेश्वरी वाचल्यावर ते कळलं. आणि त्याच्यानंतर ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाल्या मोदाशी परिपाके. मग त्या महाभारतातून भीष्म पर्व नावातून हे गीता तत्व गीता ही बाजूला काढली कोणी? व्यासांनी. आणि व्यासांनी बाजूला काढली. साधू संतांच्या आपल्यावर एवढे उपकार आहेत. कोणासाठी काढली? सामान्य जगाला तेव्हा ती भाषा कळत होती, संस्कृत
संस्कृत. पण काही दिवसानंतर ग्लानी आल्यानंतर आपल्या भाषेमध्ये बदल होतो. मग त्याच भगवंताला वाटलं की आता आपण या लोकांना तर हे कळत नाही आणि हे सामान्य जनतेला पर्यंत हे ज्ञान पोहोचत नाही. मग ते काहीतरी विशिष्ट लोकांच्या हातात धर्माची धुरा होती. ते काय आपल्याला वाचून देत नव्हते किंवा जवळ येऊन देत नव्हते. म्हणून देवालाच दया आली, देवांनीच अवतार घेतला. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानेश्वर माऊलींना दया आली आणि त्यांनी ते प्राकृत भाषा संस्कृत भाषा जगाशी कळेला म्हणून नारायणा दया आली. मग त्यांनी काय केलं, तेव्हा ती भाषा कळत होती जी माऊलींनी ओवीबद्ध केली ती, आणि ती सुद्धा आता आम्हाला कळत नाही. म्हणून हे मोठमोठे ना, हे मामासाहेब दांडेकर, हे साखरे महाराज यांची अर्थाची ज्ञानेश्वरी पहा, पण आमच्या डोक्यात ते पण जात नाही. आमची डोकी एवढी बद्ध आहेत. पण त्यांनी सांगितलं ज्ञान होय अज्ञानासी. किती अज्ञानी. त्या रेड्याला मारलं तरी कळत नाही, त्या रेड्याला बोललं तरी कळत नाही, पण त्याच रेड्याला ज्ञान झालं. होता कृपा त्यांची पशु बोले वेद, नाही का. आणि आपल्यावर नाही झाले का. आपल्याला सुद्धा हा मनुष्य देह जसा भेटलाय ना, म्हणतात ना, जसा टाळीत कावडा अडकावा तसा हा मनुष्य देह आपल्याला भेटला. तसंच अचानक अकस्मात आपल्याला सद्गुरू सुद्धा भेटले. आपण म्हणतो मनुष्य जन्म, मुमुक्षत्व आणि साधूची भेट दुर्मिळ आहे, पण ती आम्हाला झाली. झाली. मग आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे का पुन्हा अजून त्याच्यातच गुंतलं पाहिजे त्या कचऱ्यामध्ये. आणि परत ते आमच्या डोक्यात बसत नाही. म्हणून हे असे साधू संत आम्हाला रोज सांगतात काय, हे घ्या, हे बघा आणि मराठी अर्थ पहा जरा काय. आणि बघ या गीतार्थाची थोरी सोय शंभू विवरी ते भवानी प्रश्न करी चमत्कार. मग ते एवढी गीता मोठी आहे ना का भगवंताला शंकराला सुद्धा ती कळत नव्हती. म्हणून तेव्हा आई साहेब म्हणल्या की तुम्ही कसला विचार करता एवढा. तर त्यांनी सांगितलं हरू म्हणे नेनिजे देविका स्वरूप तुझे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ते काय म्हटले, तुझं जसं स्वरूप आहे नवीन नवीन ना, तसं हे गीता तत्व माझ्या आकलनात येत नाही. वेद पुढे वेद सुद्धा घेतलं, वेदांनी सुद्धा हे सोडलं. वेदांना असं म्हटलं आपण कुठंतरी चुकलो काय. त्याने स्त्रियाशी आबोला धरीला, नाही का, वेद तिन्ही वर्णाच्या कानी लागला, स्त्री शोधराशी आबोला धरीला. पण माझे साधू संत काय म्हणतात, या रे साधूंनी कोणाकोणाला आमंत्रण दिलं, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची. असेच मागणी आमच्या आयुष्यात आले ना, जीवनात अशी जिवंत मालिका आपल्या जीवनात आली ना, तर मग आपण त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्याला जे कळाले ना तो निरोप पुढे पाठवला पाहिजे. जे आपणास ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग. या ज्ञानेश्वरीचं एवढं आघात ज्ञान आहे ना, जसं त्यांनी माऊलींनी जो दिवस उगवला तोची सार्थक केला. तर आम्हाला सार्थक करता नाही येत, आम्ही झोपा काढतो. समजा आता आम्ही रिटायरेट, आम्हाला काम आणि इथं उभं राहून सांगणं सोपं आहे.
साधू संतांनी आधी केले आणि मग सांगितले. आमचं करायचा तपास नाही, फक्त आम्ही सांगतोय का आता बाबांनी तारीख दिली मग थोडं तेवढ्या पुरता अभ्यास करू, नाही का, आणि मग तेवढं सांगू, फक्त सुटलं की सुटलं, संपला आपला पेपर, असं आम्हाला वाटतं. पण असं वाटतं नाही आता हा पेपर झाला ना, पुढच्या पेपरला चांगला अभ्यास करू, पण नाही करत आपण, नाही करत. पहा मग वेदाला वाटलं मी चुकलो असं वाटल्यामुळं तो लाजला, वेद लाजला. आणि मग काय म्हणतात, वेदशास्त्र देती ग्वाही मनके गान मारे आए, मनके गान मारे आए, मनके गान मारे पोटात शिरून माऊलीच्या पोटीच्या असं एकनाथ महाराजांचं हे प्रमाणे वेदशास्त्र देती कोणी आणि म्हणती ज्ञानाबाई आहे. देवानी 5000 वर्षापूर्वी ही गीता सांगितली. कोणाला सांगितली? फक्त आणि फक्त अर्जुनाला सांगितलं. तिथं किती होते सैन्य आणि इकडं 5 पांडव होते, त्यातून ती अर्जुनाला सांगितली, एकट्या अर्जुनाला. अर्जुनाचं पाहिजे ते काम देव करायचं, नुसतं रथ हाकायचं नाही, त्या घोड्यांचं सगळं करायचं, नाही का भगवंत. आणि त्याला काय म्हणायचं, हा ऋषे तो हा भुजावीत जाये, हा कोपे हा निवांत साये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला लोक विचारतात, देवा तुला भगवंत तुला अर्जुनाचं वेळ लागले का? तो म्हणतो हो. देव असा निवडतो पण साधू संत निवडत नाहीये. माझ्या साधूने सगळ्यांना मिळविली माई. जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मिळविली मांदी वैष्णवची करील ते काय लोणी महाराज. आणि मग आपल्या सारख्यांपर्यंत ते कसं तरी आलं, तळागाळातल्या लोकांपर्यंत आलं. आणि ह्याच्या मागं खूप साधू संतांचा आटास आहे, फार माऊलींपासून, नाही का. माऊलींच्या नंतर थोड्या दिवसांनी नाथबाबांचा अवतार झाला 300 वर्षांनी, नाही का. 300 वर्षांनी नाथबाबांचा अवतार झाला
तर ते असं म्हणतात की जे वेद आहेत ना, भगवंत झोपले ना तेव्हा त्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले. पण ही गीता आहे ना, स्वतः भगवंताने स्वतः सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू, गीता हा प्रश्न अर्जुन, म्हणून ही गीता श्रेष्ठ आहे. कारण वेद तर झोपेत तयार झाले आणि ही गीता आहे ना, गीता रूपी तत्व कुठेही जा बा असं म्हणतात की जे महाभारती नाही हे नवे चिलोकित्री व्याज शिष्ट जगत. हा, जे आपण करतोय हे सगळं पहिलं अगोदर लिहिलंय. तसं आपण ते काय म्हणतो, घटना माझ्या माऊलीने 750 वर्षापूर्वीच लिहिलेली. त्याच्यात बघा तुम्ही, त्याच्यामध्ये सगळं आहे. तुम्हाला घटना बघायची ती बघा, काय बघायचं ते बघा, सगळं माझ्या माऊलीने लिहिले. साधू संत लिहितील ती घटना असते, साधू संत लिहितील तो व्यवहार असतो आणि आपल्याला त्यांच्या मार्गाने चालायचं असतं साधू संतांच्या, नाही का. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी पहा. आणि त्याच्यानंतर 300 वर्षानंतर म्हणतात तुकाराम महाराजांचा अवतार झाला. तर मग तुकाराम महाराज या गीतेबद्दल काय म्हणतात माहिती का, एका एका अक्षरात अक्षरात देव आहे आणि आपल्याला कळून देणारे महात्मे भेटले. त्याच्यामुळे आपलं नशीब चांगले, सुटायचा प्रयत्न करा आणि सुटा. इथं बोलणारा महाराज गेले शहाण्याने सुटणे असं काही नाही, त्यांनी सुद्धा तो प्रयत्न करावा काय सुटण्याचा. बस ना, खूप फजिती झाली हो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही आला तारा, किती बहु झाली वनवन, पाय पिटी झाला शीन. खूप फिरलो, खूप फिरून इथपर्यंत आलो आणि आता सुटायचा मार्ग आहे. नाहीतर मग बाबा म्हणतात केली गाठोड्याची नाशी आणि पुढे भिकाची मागशी. सगळं मिळून सुद्धा जर साधू आपल्या आयुष्यात आले, आपल्याला मनुष्य जन्म भेटलाय, अनादिकालचं नाम भेटले आणि हे जर नाही केलं ना, हे जरी नाही काल
हे साधू संतांनी अभंग जे लिहिले हे मजाक आहे का, टाइमपास आहे का? आता मला महाराज म्हणले दुपारी आपण जाता जाता लोकांना दुखवू नाही का, जरा चांगलं बोलत जावा. मग ही मजाक आहे का? हे जे प्रमाण आहेत हे अभंग आहे ते म्हणजे ज्यांना भेटले त्यांना बघा, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी शाळा नाही, कॉलेज नाही, काय नाही ते असेच बोलत गेले. पण ज्यांना भेटले त्यांच्यासाठी हे, मग त्यांना कमी शिक्षा भेटणार. पण ज्यांना भेटून सुद्धा जर हे नाही ऐकलं साधू संतांचं तर मग काय असतं. आपल्याला हे प्रमाण किती वेळा कानावर पडतो, घातलीय भय नरका जाणे. आणि आपल्याला असं वाटतं ना आपल्याला नाही, आपल्याला जास्त शिक्षा भेटणार का? तुम्हाला कळून सुद्धा, तुम्हाला आम्हाला कळून सुद्धा एवढा मोठा महात्मा जर आपल्या जीवनात आला, एवढी जिवंत मालिका, जसं गावाला म्हणतात ना पाणी लागलं का विहिरीला जिवंत पाणी लागलं, तसं जिवंत मालिका जर आपल्या ह्याच्यात आली ना आयुष्यात, सोनं करा. आणि जसं बापाची इस्टेट जर आपल्या नावावर नसली तर नाही का सातबारा जातो पळतो, कारण भेटली पाहिजे, सगळी भावाला होईल ना, भेटली पाहिजे ना. नासक्यासाठी पळापळी तरी त्याच्यासाठी करा थोडीशी, कारण काय भेटले आपल्याला कळलंय म्हणून. आणि तसं जर विचार केला तर ते पोचलेला विचारा, माझ्या हप्त्याचे नव्हते मी त्यांना फोन करीत होते, एवढी अक्कल घेतली यांना. पण नाचण्यासाठी पळापळी, पण ह्याच्यासाठी नाही का? ते नाचणंच आवडते आम्हाला, आम्ही त्या नाचण्यातच आणि तेच चिवडा चिवडी चालली.
होता. तर नास्तिमंत म्हणजे नास्क शरीर आहे. हेच असंच ना, नास्क शरीर आहे हे देऊन आपल्या हातात ब्रह्म येते. किती चांगला व्यवहार आहे, किती फायदेशीर व्यवहार आहे. पण असं वाटते का आपल्याला? नाही वाटत. तर पहा, जर वाचावी ज्ञानेश्वरी कशी वाचावी? डोळसपणाने वाचावी. त्याच्यात आत्मा अनात्मा पहा. काय पाहिजे आपल्याला त्याच्यात? हे जग आहे का देव आहे? हे रस्सी आहे का साप आहे? नाही का? हे सार निवडण्याची आपल्याला बुद्धी दिली देवाने, पण ते तसं कळत नाही. म्हणून आपल्याला देवानीच अवतार धरून सद्गुरूच्या रूपाने, नाही का, आपणच देव होतो तसं आपल्याला केलंय. आणि आता भगवंताला सुद्धा वाटतं यांनी कुठंतरी सुटावं, नाही का. आणि ह्या ज्ञानेश्वरी बद्दल पहा, ह्या या जनाबाई तरी म्हणतात वाचावी, आणि त्यांचे गुरुजी म्हणतात एक तरी होवी अनुभवावी. नामावळे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी होवी अनुभवावी. चोखा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि वाचिता सनातन जीव होती. प्रत्येकाने ही ज्ञानेश्वरी वाचावी असं सगळ्यांचं मत आहे. आणि का वाचावी? तर याच्यामध्ये आत्म्याशिवाय काही गोष्टीच नाहीये. तू का म्हणे ज्ञानेश्वरी आणि आत्मपदेची सोय एका अक्षरात. एका अक्षरात हे माझा रमाकांत. किती सांगावं साधू संतांनी, किती सांगावं. आणि त्याच्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी.
तुम्ही म्हणाल पंढरपूरचं काही सांगितलं नाही. आता बाबाच्या कृपेने जर पंढरी आपल्याला माहीतच झाली आणि दुसरं असं की ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पंढरी माहीतच होणार किंवा लक्षातच येणार काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. तिथे बी जायचंय, जायचं नाही असं नाही, पण जर ह्याच्यातली कळाली ना मग तिथली कळायला काही वेळ लागत नाही. आणि मग जाऊच नाही का, जायला पाहिजे तिथे. पण का नाही सांगितलं पंढरपूरचं काही, कारण सगळं पंढरपूरचं वारी म्हणजे असं सांगतात गालामाळ मला रामकृष्ण आली, कारण पंढरीची वारी पण आमच्या पायात होईल तुमचं कल्याण. झाले का कुणाचं? अरे ऐसे काही सांग जेणे फिटेल हा पांग. मला असं काही सांग माझ्या जीवनात सगळं कोडं उलगडलं पाहिजे, असं काही सांग. तर मग रामकृष्ण हरी, तर मग बाबा म्हणतात एवढं कोर कवी म्हणत रामकृष्ण हरी. मग त्या नाही का हरी हरी म्हणती सारे, त्या का न येते नाही हरी हरी म्हणती सारे. मग ते तरले का रे, तरले का ते नाही तरले. किंवा राम राम म्हणे चलो, त्या का नाही ते म्हणे का नाही ते फक्त तुकाराम महाराजांनाच विमान आलं, कारण ते त्या बोधावर होते, ते त्या तत्वावर होते. असं म्हणतात तुकाराम महाराजांना तर सद्गुरू भेटायच्या आधी साक्षात्कार झाला होता. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठोबा भेटायला निराकार. मग त्या दिवशी ताईसाहेब म्हणले आमच्या काय ओतूरला आज यावं लागलं त्यांना. पण तिथं सुद्धा पांडुरंगाने सांगितलं जा मी इथे तिथं नाही का, स्वयं सांगे रुक्मिणी कांत माझे स्वरूप असे ओतुरात, तू तिथे जा तुला मी भेटल. म्हणून ते म्हणतात आपणच देव होय गुरु, असं म्हणतात तुकाराम महाराज. पण कितीही वरच्या लेवलचं असताना तर गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. साधू ते म्हणले इंद्राच्या दरबारातून एक खाली आला आणि अशी साधू संतांची मीटिंग भरली होती. तर तो म्हणे मी ना देवाच्या घरून आलोय. कुठून? देवाचा राजा इंद्र आहे ना त्यांच्या दरबारातून. साधू म्हणले आम्हाला काय काम आहे देवालाच गरज असली तर त्याने आमच्याकडे यावं. आणि मग असं म्हणतात ते तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की मी यांच्या मीटिंग मधून आलो. कोणत्या? जे साधू संत नाही का माझी आत्मचर्चा विषयद सुरुवात काय कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद दंड गाती तयापाशी पांडवा मी हरपलो गिरसावा चेत नाम घोषल करती माझा. तर मी तिथून आलो असं म्हटलं बरोबर. असं म्हणतात की इंद्र खडबडूनच जागा झाला का. कोणत्या महाराजाकडून आले? कोणत्या श्रीपाद बाबाकडून आले? चकवे बाबाकडून आले? खंडे महाराजाकडून आले? असा देव आहे ना, देव भक्तांच्या मागं लागतो. आणि पहा असं म्हणतात आम्ही पण अज्ञानीच होतो, आम्हाला काय कळत होतं बरं? काहीच कळत नव्हतं. मला तर सगळे वेळच नाही. आणि अजून मी म्हणतात आता मध्ये ते वेळ गेलं आणि ही वेळ लागली. बरं कोणतं वेळ लागलं पाहिजे? कशासाठी जन्माला आलोय आपण?
ह्याच गोष्टीसाठी आपण जन्माला आलोय. आणि इथं येऊन काय केले? येथे येऊन तो आबा काय केले? तो मुद्दलच गमविले. काय केलं? मुद्दल. आणि मुदला म्हणे तोटा ऐसा उदीम तो खोटा. कसा की जरा एखाद्या वडिलांनी पैसे दिले, मुलाला सांगितलं धंदा कर, तर तो खोटच करायला लागल्यावर दुसऱ्या वेळेस वडील देतील का पैसे? देतील का? काही कारभार हातात. तर मग कारभार हातात घ्यायच्या अगोदर थोडस सावध राहिलं पाहिजे, नाही का? आणि जर इथं तोटा झाला तर मग 184 फेरे भीर कर सुंदर नरोत्तम अजून आहे 184 एवढी फिरून 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 मग त्याला वाटत तेव्हा आहे ना. आपल्या मनावर आहे का? साधू संत स्वतःच्या मनाने जातात पण येतात पण, आणि देवाला आणावं लागतं. आणि आपले कर्मच तसे असतात म्हणून आपल्याला यावं लागतं. नको म्हणलं तरी ते देत नाही, जा तुला तेवढं भोगूनच सांगायचंय. म्हणून पहा, आता जर चुकलो तर पुन्हा फेर, पुन्हा फेर, पुन्हा फेर. मग काय म्हणतात ना की गर्भवासाचे दुःख गाडे आणि कोणा पुढे सांगावे, नाही का? पण आता हे एवढं मला बी नव्हतं येत. मला माझ्या गुरुजींनी शिकवलं, मला माझ्या सद्गुरूंनी शिकवलं, मला माझ्या त्या शांताबाईंनी शिकवलं. मला म्हणतात तुम्ही उभं राहा, तुम्ही बोला, आणि कसंही बोला, कसं बोला, बोबडं जरी बोललात तरी आम्हाला आवडते. जैसा स्वभाव माय बापाचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी बयाचा संतोष. म्हणजे आई वडिलांना कसंही लेकरू बोललं. बरं आता त्या लेकरांनी म्हातारं झालं तरी म्हणावं का मी बोबडच बोलणार आहे? नाही म्हणावं ना, आहे की नाही? जर आता ही पोरं बालवाडीला गेलेच, समजा आपण बालवाडीत गेलो आणि खाऊ देऊन चॉकलेट देऊन बालवाडीतच गेलो, आणि नंतर त्याच्यामुळेच इंजिनियर झाले, त्याच्यामुळेच डॉक्टर झाले, त्याच्यामुळेच पदवीधर झाले. बालवाडीला आम्ही विसरत नाही, पण किती दिवस बालवाडीत गोळ्या बिस्किट खाणार? किती दिवस? म्हातारे झाले तरी मी त्याच वर्गात, म्हातारे झाले तरी मी त्याच वर्गात. कसं काही परवडते बरं? पहा की असं म्हणतात करा विठ्ठल विठ्ठल. बाबा म्हणतात की अख्खा महाराष्ट्र आहे ना खाट्या गाई पोसून राहिलाय, अख्खा महाराष्ट्र, नाही का? आणि तेच आवडते त्यांना, त्यांची मागणी तशी आहे समाजाची, तेव्हा ते मागणी पुरवतात. जर मागणी नसेल तर कशाला ते होणार? पण समाज बी असाच आहे, भरकटलेला. आणि त्यांना भरकटवायचं काम अजून आम्ही करतो तिथून. ते तुमचं काम नाही, ते तुम्हाला कळायचं नाही. ते तुम्ही कशाला इथं आले, नाही का? आमच्याकडं माळ घालाय कशाला आले? अरे यांना सुधरून सांगा, समजून सांगा. समजून सांगितल्यावर सगळेच समजतात. पहा, तर तसं मी सुद्धा एक अज्ञानीच होतो, सगळे आपण अज्ञानीच होतो. पण एका सद्गुरूंची कृपा झाल्यावर जनाबाई दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात
की ज्ञान होय अज्ञानाशी, कितीही आज्ञाने म्हणजे जसं आधी मी सांगितलं की रेडा, रेड्यापेक्षा कुणी अज्ञानी नसेल. किंवा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरा देवा. ते म्हणतात त्याच्यापेक्षा दगड बरं आहे. म्हणजे दगडाला सुद्धा ज्ञान होतं का? मग आपण सोन्यासारखी माणसं आहेत नाही का, आपल्याला व्हायला पाहिजे का नाही? असं म्हणतात की देवाने सगळ्याला सगळं सारखं दिलंय, पण मनुष्य प्राण्याला एक बुद्धी जास्त दिली. पण ती बुद्धी भेदाशी आली नाही. ते मनुष्य जात सकळ स्वभावताच बोले नसते झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विना नासले. बुद्धी भेदाशी आले आणि कल्पना ते कल्पनाकडे अनेकत्वाची कल्पना केल्यामुळे आपली बुद्धी विखुरली गेली. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं की त्यामुळे दगड बरा देवा. पहा असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या जेव्हा गाथा बुडवल्या ना तेव्हा त्याला सुद्धा दगड बांधले होते. तर जळी दगडा सहित वया कार्याला जैसा लाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? चौथा पुरुषार्थ साधायचा आहे आपल्याला. आणि अजून असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांना जेव्हा पलीकडे जायचं होतं ना तेव्हा त्यांनी अनुष्ठान मानलं आणि देव समुद्राला वाट मागत होते, पण ते काही वाट देत नव्हते. तर त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं पहा हे नळनी नावाचे आहेत ना यांच्याकडून हे तरतील. त्यांना शाप दिलाय, ऋषींनी शाप दिलाय. ते कारण ते ऋषीचं काहीतरी बुडवायचे, तर ऋषींनी शाप दिला हे पाण्यावर तरंगण तुमच्यावर. मग त्यांनी सांगितलं विचारलं हा तुमच्याकडून वस्तू पाण्यावर तरंगतात का? तर ते नळनी नावाचे वानर म्हणले हो. मग ती म्हणले मी 4 दिवस झाला अनुष्ठान मांडून बसलो, पण तुम्ही का नाही बोलले? ते म्हणले खरं सांगू का देवा, आपल्या संप्रदायाचा नियम आहे सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय सांगायचं नसतं. आणि तुम्ही काय आता ह्यांना काय करणार आहे विचारायला? काय विचारणार आडाणी समाज तुम्हाला? तुम्ही कधी सांगणार? आणि पुन्हा तुम्ही 5-5, 10-10 वर्ष वाट बघणार आणि नंतर तुम्ही त्यांना ते देणार का? इथं तर सांगतायत क्षण भंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा पुढे काही न चढे मग गळा पडेला फासा पुढे हुशार थोडा आहे वळसा. मग वळसा काय स्टेशनला जाऊन माघारी यायचं असं नाही, बाजारात जाऊन माघारी यायचं असं नाही. एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. पहा असं म्हणतात. आता कोण काय म्हणतं पण ज्या शिळेवर तुकाराम महाराज बसून आंघोळ करायचे दगडाच्या त्या शिळेचं सुद्धा आता शिळा मंदिर आहे पुढं देहूला. तर त्या तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला शिवाजी महाराजांनी. तर ते म्हणले मला नको, आणि मला जर नजराणाच घ्यायचा असता तर 65 लाखाची जहागिरी तेव्हा मी वाटली असती का? तेव्हा ते म्हणले नाही की तुम्ही पात्र आहेत का, तुम्ही अपात्र आहेत का, नाही का, सगळं वाटून टाकलं. ते मग असं वाटलं त्यांना माणसात दिल्यावर पाकिट घेत नाहीत वाटतं बाबा, नाही का, माणसात दिल्यामुळं नजराणा घेत नाहीत. मग ते म्हणले चला कुठं जातात ते सकाळी इंद्रायणीला, मग ते तिथं नेऊन ठेवू बघू किती वैराग्य आहे त्यांना. मग तिथं गेल्यानंतर त्या शिळेवर ते ठेवलं होतं. मग तिथं गेल्यावर बाबा म्हणले अगं तू एवढ्या दिवस झाला माझ्या संगतीत आहेस तरी तुझ्यात काहीच बदल झाला नाही, तू हे ठेवून घेतलंच कसं? आजपासून मी तुझ्यावर बसून आंघोळ करणार नाही. तेव्हा असं म्हणतात ती शिळा आहे ना पाण्यात अशी पडली नाही. तेव्हा शिवाजी महाराज जवळ आले, म्हणले बाबा मी चुकलो, मी तुमच्यासाठी काय करू हे मला सांगा. तर ते म्हणले काय नाही, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मजास. तुम्ही काहीच करू नका, माझ्यासाठी एवढंच करा, मला काही देऊ नका. मग बा ते दगड तरले, आणि इथं बोलणारा सुद्धा एक दगड आहे. ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांब सुद्धा दगडाचा आहे. श्री क्षेत्र नेवासा, नेवासाला गेले तर त्या मंदिरात जा, त्या दगडाचं मंदिर आहे.
बाहेरचा दगड येऊन नको असलेला भाग जर काढला तर मंदिरात येऊन देव होतो. मग आपल्याला सुद्धा नको असलेला भाग काढला तर आपण देव होणार नाही का? पण ते कधी कळणार? पैसता संतांचे जेव्हा यांच्या बैठकीत बसाल ना तेव्हा कळत. बरं हे कोणीच आपले नाहीत मग यांना सोडून जायचंय का? अहो नाही जायचं. असोनी संसारी जीव किंवा संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. आपल्याला खूप सोपी युक्ती दिली खूप भगवंताने साधू संतांनी. आणि आपण चांगलं झालं श्रीपाद बाबाच्या नंतर जन्माला आलो. तेव्हा नाहीच ते कळाले बाबा आपल्याला. तेव्हा कळालेच नसते. कारण माऊलींच्या वेळी लोक होते त्यांना माऊली कळाले का? जेव्हा तुकाराम महाराजांच्या बरोबर लोक होते त्यांना ते कळाले का? नाही म्हणायचे ते येडा तो क्या नाही का? आणि माऊलींच्या वेळेस तर माऊलींना हो आता काय सोन्याचे कळस सोन्याच्या मूर्त्या. आता काय माऊलींना वाटत असतं ते त्यांनाच माहिती की समाधीत गेल्यावर. आणि तेव्हा भीक म्हणजे मधुकरी मागून खाऊन दिली नाही. आणि जे मोठमोठे आहेत ना जे आम्ही धर्माचे प्रवर्तक म्हणणारे ते त्यांच्या धुळीमध्ये माती टाकत होते तरी सुद्धा माऊली म्हणायचे तुम्ही या पृथ्वीवरचे भूदेव आहात आणि तुम्ही मला पृथ्वी दान दिली. किती मोठं मन आहे तुमचं. ऐसे जेव्हा करशी देवा यावी अनुभवा. आणि मला सुद्धा वाटतं कधी असा उपकार करशील देवा माझ्यावर? कधी करशील का? या जन्मात करशील का माझ्यावर उपकार? गीतेचा अनुभव आणून देवा. पण तो आपल्याला आलेला आहे आणि मला असं वाटतं सतत मी त्याच्यात राहावं. काय करायचं हे कर्म आहे ना नाही त्याच्यात. मला सुद्धा असं वाटतं आणि मनापासून वाटतं मला नाही आवडतो काहीच आवडत नाही मला.
इतका भागवत पाहावे. आहोत का आपण तयार सकळ वैभव सांगायला. पहा गोपीचंद राजा लंका बोला गोपीचंद राजा रंका लगी बंका लगी सजन कसाई. अरे गोपीचंद की तो ऐसी लगी छोड दी बादशाह. थोडा बादशाह होता तरी सुद्धा त्यांनी ते सोडलं. आपण आहेत का सोडायला तयार? आपल्याला वाटते का काही सोडावं? आमचा अगोदर विचारणं, मग आम्ही येणार, मग किती पाकिट भरणार, त्याच्यावरची मला काय त्याच्याशी बोलायचं नाही. मी कोणाला देत बी नाही, मी कोणाचं घेत बी नाही. त्याच्यामुळं पण तुम्ही पाकिट भरू घ्या, पण सत्य सांगा. समाजाची दिशाभूल करू नका. तुम्ही किती पण घ्या, पण समाजाची दिशाभूल करू नका. हा समाज आहे ना तुमच्या पायापाशी आले ना, त्याला सत्य सांगा. आणि माहिती नसलं ना तर तुम्ही सांगा आम्हाला हे माहित नाही, दुसरीकडे जा. आणि जर तुम्हाला माहिती असलं ना तर तुम्ही त्याचा ऍड्रेस सुद्धा देऊ शकता. समाजाची दिशाभूल करू नका. किती द्यायला लोक तयार आहेत हो. अहो आमच्या चाकरवाडीला काय सांगू तुम्हाला, करोडोची उलाढाल. आता तुमचं नाही, आमच्या तिकडे सांगणार करोडोची उलाढाल, पण हातात काहीच नाही. लोक बी तशीच, काय तिची बुद्धी तशी नव्हे. आणि इथं तर सांगतात तिसऱ्या चरणात अनभय मोढा जनाबाई महाराज म्हणतात की त्या मूर्खातला मूर्ख माणूस असेल ना, दगड जरी असला तरी त्याला पाना फुटे आणि फुटत नाही का. आपण म्हणतो ना पाषाणाला पाणी लागले नाही का, तसं कितीही मूर्ख असू द्या, पण मूर्ख असला तर चालेल, पण बरबटलेला नको. तो आपल्याकडे येईल, आपल्या कोण सगळं ऐकून घेईन, तिकडं जाऊन काहीतरी वेगळंच. बरबटलेला नको. मूर्खातला मूर्ख चालेल, अजून बेवडा चालेल, दारू पिणारा चालेल, खाणारा चालेल. बाबा म्हणले तसलंच आपलं गिराईक नाही का. खोखा दुराचारी विषयी असक्त आणि संत कृपे त्वरित उदरती. तुम्ही विचार करा, रामायण लिहिणारा कोण होता? डाकू होता. त्यांचं नाव पहिलं रत्नाकर होतं नाही का. बरं, आता त्या रत्नाकर मारतच होता माणसं म्हणले, ते पण कोण? ब्रह्म जाणणारे. आपल्यासारखे आयरे गेले किती मारले असते माहित नाही. बरं, मग जेव्हा त्यांना नारद मुनी म्हटले थांब, तू मला मार, माझ्याकडून काय असेल मला पाकिटं भेटलेले ते घे, पण पहिलं घरी जाऊन विचारून ये. ताईंना म्हणावं तुम्ही माझ्या कर्मात चांगला आहे का. ती म्हणली नाही बाबा, हे तुम्ही कारण ना आम्ही का भोगावं. बरं, त्यांना किती लवकर कळालं, किती बुद्धी लवकर पालट झाला. बरं, त्यांना कुणी मार्गाला लावलं? मार्गाला कुणीही लावू शकतं. पहा, मुलगा आईला अनुग्रह देऊ शकतो. तुम्हाला मी सांगून देईन, काय नाव त्यांचं? कपिल मुनींनी देवहूतीला दिला. आणि मग ह्या ताईंचं ऐकून त्यांनी अनुग्रह घेतला थोडक्यात नाही का. बरं, दुसरे तुळशीदास
ते किती प्रेम करत होते तर त्या ताईंनी सांगितलं "अहो, या नाचत्या देवावर एवढा प्रेम करण्यापेक्षा प्रभू रामचंद्रावर करा." त्यांना उपदेश केला रामायणाचा. बरं, नंतर तुम्हाला सांगते, थोडस माहिती झाली म्हणून सांगते. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो बाबाच्या पुण्यतिथीला. तिथे आपल्या मालिकेचं मंदिर आहे. तिथे आम्ही विचारलं की नंतर ही कोणाची बाबा, ही मूर्ती कोणाची, हा फोटो कोणाचा आहे? तर ते म्हणले माईच आहे. तर कोण माई? तर हरणामाई. तर त्या हरणामाई आहेत ना, त्या बंडोबाच्या पत्नी. तिथं त्या मालिकेमध्ये त्या आहेत. आपल्याकडे बंडोबा आहे. तर मग आम्हाला थोडस असं कळालं की माईंनी पहिला अनुग्रह शांतामाईकडून घेतला होता. मग त्या हरणामाईंनी मालकांना दिला. पटल का तुम्हाला? पटल का? बघा ना, आमच्या त्या हरणामाईंनी या सुद्धा मालकांना दिला. आणि त्या म्हणायच्या बसा चिंतनाला, बसा बाबांनी सांगितले. आता ते दृश्य तुम्ही आपण असं कल्पना करून बघा. मालक आपल्या पुढे आणि आपण म्हणायचं बसा, करा, कोणत्या अवस्था कशी असेल, ती नातं कसं असेल? मग कुठं जायचं हो माई बघायला, कुठं जायचं जनाबाई बघायला? ते आपण अडाणीच येत, पण त्यांना ज्ञानेश्वरी वाचते येते आपल्या मग आई साहेबांना, त्या नाही का? मग अशी मालिका आहे. मुलगा आईला देऊ शकतो, भाऊ भावाला देऊ शकतो, पत्नी मालकाला देऊ शकते. ज्ञानाला वय नसतं. मला सांगायचं, ज्ञानाला वय नसतं आणि नातं सुद्धा नसतं. आणि पहा, मग तुम्ही विचार करा, ज्ञानाला वय असतं तर चांगदेव महाराजांनी समजून घेतलं असतं का? 1400 वर्ष शरीर केले जाताना देवी नष्टी न वाढायला, नाही गुरुमंत्र, नाही गुरुपदेश, आणि परमार्थाशी दोष लाविला. कुणी लावला? मोठमोठ्यांनी. मोठमोठ्यांनी. मग तिथं महिलेचं कीर्तन झालं तर आम्ही येणारच नाही, त्या गादीवर आम्ही उभंच राहणार नाही. मुक्ताबाईंनी चांगदेवाला तर दिलंच, पण जेव्हा ताटी बंद केली होती ना, कुणी ज्ञानाला उजाळा दिला? माझ्या मुक्ताबाईंनी सांगितलं, योगी पवन अपराध जनाचा. हे छोटी मुक्ताबाई आपल्या ज्ञानदादाला सांगते की विश्वरागे झाले होती, संती सुखे व्हावे पाणी. कोणी जीव दाताने ताडली, कोणी ताडली. तर का असं करताय? आपण एक साधू झाले, येड काय वाया गेले? आमची मुक्ताबाई सांगते. आणि काही महाराज मंडळी म्हणतात की मुक्ताबाईला किती बोध झालाय हा माऊलींना पाहिजे होता. आणि मी तर म्हणत मुक्ताबाईंनी ज्ञानाची दरवाजा उघडली नसती ना, तर ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखी होऊ दे या जगात. ही गोष्ट आपल्यापर्यंत आली नसते. त्यातून ना आपल्याला महात्मे भेटले सांगणारे. घेणारा देणाऱ्यांना सुख राहू,
आणि पंडित वाचक ते म्हणतात हे तुमचं काम नाही बाबांनो, तुम्ही संसारच करा. का बरं असं? तुम्हाला तुमच्याकडे नाहीच काही असं सांगा ना तुम्हाला देण्यासाठी. तर ज्या भगवंताच्या कृपेने आपण आतापर्यंत बोललो ना, त्या भगवंताचं एकदा भजन. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वरया ठेशी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय ज्ञानाशी, ऐसा वरया टिकेशी. वाचेल जो कोणी, जली त्याशी लोटांगणी. जनाबाई महाराज म्हणतात, जर तुम्ही वाचली ना ज्ञानेश्वरी, तर मी तुमच्या पुढे लोटांगण मारेन. मी तुमच्या पुढं म्हणजे साधू संतांनी हात जोडले, पाया पडलं, लोटांगण घातलं. एवढे मोठे आपण त्यांचे बाप, तरी सुद्धा आपण वाचत नाही. आणि असं वाचा की आपण वाचलो पाहिजे. आपण सतत मेलो बी नाही पाहिजे, जन्मलो बी नाही पाहिजे. असं वाचा. वाचलं तर असं वाचा, कारण तसे वाचायला लावणारे, ज्ञान देणारे आपल्या वाटेला आलेले साधू संत आहेत. आणि जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आमच्याकडे म्हणतात गंगा चालली तर घ्या हात पाय धुवून, पण मी म्हणा आंघोळ्या करून घ्या. जे ज्ञान गंगेला आले, सेवोनिया तृप्त झाले आणि शांतीशी आले पालवले. जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, आणि जे आनंद समुद्रीचे कुंभ शुभ पडोनी भरले. पा समुद्र आनंदाचा, संप्रदाय आनंदाचा, आणि आपल्या तुमच्या जीवनात आनंद भूषण आहे. आणि त्याच्यामुळे आपण एकदा ज्या साधूच्या कृपेने आपण बोलतोय ना, त्यांचं एकदा भजन करू.
मागितलं ते सरते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले जे माझे उरले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा बोल जरी गंगावती सेनावती आपली वेळ झाली म्हणजे परतीची बी वेळ झाली सगळ्यात पहिला माझा नंबर लागेल परतीला तर तुम्ही नका जाऊ परत तुम्ही थांबा आनंद मी जास्त नाही लुटला मी परत केली नाही का आणि झालेली सेवा उदयस्त सद्गुरू श्रीपाद बाबा बाबा माझे बाबा चकवे बाबा आमचे गुरु आहेत अंडे महाराज त्या सर्व महिला मंडळी आमच्या घरी त्या मावशी पण आल्यात त्या नाही का आणि या मावशी आहेत ना गावावरून आल्यात नाही का मी काय सांगू शकते मला काही बोलता नाही तरी मी विचार केला आता बरेच दिवस झाले कार्यक्रम नव्हते म्हणजे मला कोण सांगतच नाही कारण ते बोलतात नाही का आता मग इथं बोलायचं नसतं का उभं राहिलं काय करायचं तर मग मला काही एवढं येत नाही पण चला हे कौतुक म्हणून उभं करतात मला आणि वैकुंठवासी धनवडे बाबा यांच्या आणि समोशी महाराज यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला येतेच तुकाराम